नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। तर आता नंदिनी आणि काव्या दोघीही किचनमध्ये बोलत असतात। त्यावेळेला नंदिनी म्हणत असते, जीवा तसं खूपच झोकून देऊन कष्टाने काम करतात, पण बाबांनी जी काही सक्ती त्यांच्यावर केली आहे ती काही पाहत नाही बघ। रात्री नीट जेवले सुद्धा नाहीत ते, पण ठीक आहे, मी त्यांच्यासाठी आता त्यांच्या आवडीचाच पुलाव केला आहे आणि तोच मी त्यांच्यासाठी ऑफिसला घेऊन जाणार आहे। आता नंदिनी म्हणत असे, तसे ते खाणारच नाहीत, पण मी त्यांना जबरदस्तीने चारणार आहे। आता नंदिनीच्या लक्षात येतं की काव्याला सुद्धा असंच जबरदस्तीने एक दिवस डबा घेऊन पार्थसाठी घालवलं होतं। आता नंदिनी काव्याला म्हणते, काव्या तुला काही आठवतंय का ग? मला आठवलं बघ आत्ताच। काव्या काय असं म्हणते। आता नंदिनी म्हणते, बहुतेक आजच्याच दिवशी तुला असंच काहीतरी नाटक करून ऑफिसमध्ये डबा घेऊन पाठवलं होतं पार्थसाठी। आता काव्या म्हणते, आठवतंय ना ताई, मला सगळं व्यवस्थित आठवतंय, काय तर म्हणे त्या बोक्याचा उपवास होता। आता हे ऐकून नंदिनी हसायला लागते आणि म्हणते, अगं काही उपवास वगैरे नव्हता त्या दिवशी त्यांचा। त्यावेळेला काव्या म्हणते, ताई तू खोटं बोललीस माझ्याशी? त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो अगं, खोटं बोलले नसते तर त्या दिवशी तू डबा घेऊन गेली असतीस का? आता नंदिनी म्हणते, काय झालं काव्या, सॉरी तुला असं खोटं बोलून पाठवल्याबद्दल, पण नाईलाज होता माझा। नंदिनी म्हणत असते, मला चांगलं आठवतंय, त्याच दिवशी जीवांचा ऑफिसमधील पहिला दिवस होता। आता काव्याला पाठीमागचा सीन आठवतो, म्हणजे काव्या पार्थसाठी खिचडी घेऊन गेलेली असते आणि ती तिच्या प्लेटमध्ये वाढत असते, ते पाहतो जीवा। आता त्याच सीन मध्ये पार्थ जीवाला म्हणत असतो की जीवा, मला माहित होतं तू एक ना एक दिवस ऑफिसला नक्की येणार। आता पार्थला काव्या वाढत आहे पाहून जीवा खूपच चिडलेला असतो आणि त्यावेळेला म्हणत असतो, काय करताय तुम्ही, माझ्या हाताला काय धरताय काव्या मॅडम, तुम्ही जावा तुमच्या नवऱ्याला वाढा। आता जीवा त्या सीन मध्ये काव्याला खूपच रागाने म्हणालेला असतो की प्रेमाचा रंग त्याच दिवशी उतरला होता ज्या दिवशी तू दादाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं होतंस। आता काव्या स्वतःच्या मनातच विचार करत असते, वरवर दिसणाऱ्या या साध्या आनंदाच्या क्षणापाठीमागे माझ्या आणि जीवामध्ये काय वादळ सुरू होती हे ताई तुला माहीतच नाही आणि कधीही माहीत सुद्धा व्हायला नको। आता इकडे वसुआत्या आणि रम्या लॅपटॉपला पेनड्रॉइव जॉईन करून बसलेले असतात। आता 8 सेकंदाचा तो व्हिडिओ त्या दोघी पाहणार असतात। आता रम्या म्हणत असते, आई जर या पेनड्रॉइव मध्ये मला जर काही काव्याबद्दल सापडलं ना तर सरळ मी पार्थकडे जाणार आहे आणि त्याला म्हणणार आहे, बघ बघ तुझ्या बायकोचे पराक्रम। त्यावेळेला वसुआत्या म्हणतात, जरा शांत बसशील, पहिल्यांदा व्हिडिओ पाहूया का आपण? आता वसुआत्या म्हणतात, अगं रम्या तो पेनड्रॉइव तरी सुरू कर। त्यावेळेला रम्या हो हो असं म्हणते आणि तो व्हिडिओ प्ले करते। आता त्या व्हिडिओमध्ये काव्या दिसत असते, हे पाहून ती रम्या तर खूपच खुश झालेली असते। आता व्हिडिओ बघायच्या अगोदरच म्हणत असते, या व्हिडिओमध्ये असं काहीतरी सापडायला पाहिजे की त्या काव्याचं वाटोळं झालं पाहिजे। आता असं ऐकून वसुआत्या म्हणतात, पहिल्यांदा बघ तरी त्या व्हिडिओमध्ये काय आहे। आता दोघी खूपच आतुरतेने तो व्हिडिओ बघत असतात। आता मात्र त्या व्हिडिओमध्ये फक्त काव्य एकटीच 8 सेकंद दिसलेली असते। आता व्हिडिओ बंद होतो, हे पाहून वसुआत्यांनी रम्या चांगल्याच चिडतात आणि वसुआत्या म्हणत असतात, हे काय झाला पण व्हिडिओ, काहीच दिसलं नाही यामध्ये। आता रम्या म्हणते, अगं आई असं नसणार, थांब मी पुन्हा एकदा प्ले करते। असं म्हणून रम्या तो व्हिडिओ पुन्हा एकदा प्ले करते तर त्यामध्ये फक्त काव्यच दिसते। आता हा 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहून वसुआत्या चिडलेले असतात। त्या म्हणतात, रम्या आपण या फालतू व्हिडिओसाठी एवढे पैसे दिलेत का त्याला? आता रम्या म्हणते, थांब मी त्याला फोनच लावते आणि विचारते। आता रम्या त्या माणसाला फोनवर चांगलीच ओरडत असते, काय रे तू काय फुटेज काढून दिला आहेस आणि कसला 8 सेकंदाचा व्हिडिओ, काहीच दिसत नाही त्यामध्ये आणि पुन्हा पेनड्रॉइव मधील डाटा काढून देतो, रिकवर करून देतो, म्हणून फुशारक्या मारू नको, चल ठेव फोन असं म्हणते आणि रम्या त्याचा फोन ठेवते। आता वसुआत्या चांगल्याच चिडलेल्या असतात। त्या म्हणतात, शी काहीच दिसलं नाही त्या पेनड्रॉइव मध्ये, ती आगाऊ काव्याच दिसत आहे। आता ही रम्या म्हणत असते, आई त्या पेनड्रॉइव मध्ये नेमकं काव्याबद्दल काहीतरी आहे, त्याशिवाय ती बाई म्हणत होती का मामीला की पेनड्रॉइव फक्त एकदा पाहून घे। आता वसुआत्यांना तो पाठीमागचा सीन म्हणजे सुनीताचा आणि मानिनीचा सीन आठवतो। त्यामध्ये सुनीता म्हणत असते, अगं मानिनी तू फक्त हा पेनड्रॉइव एकदा बघ, यामधील व्हिडिओ फक्त तू एकदा बघ आणि मग ठरव काय करायचं ते। त्यावेळेला मानिनीने तो पेनड्रॉइव घेऊन चांगला फोडूनच टाकलेला असतो। आता रम्या म्हणत असते, नेमकं त्या पेनड्रॉइव मध्ये काय होतं हे आपल्याला शोधून काढलंच पाहिजे। आता वसुआत्या म्हणत असतात, आता नेमकं काय करायचं? एवढ्यातच वसुआत्यांच्या लक्षात येतं की त्या बाईला शोधून काढायचं। आपण ती बाई कोण होती, कोण मानिनीची मैत्रीण होती, तिला शोधून काढूया, तिच्याकडूनच कळेल आपल्याला
आपल्याला या पेनड्रॉइव मध्ये काय होतं ते. आता रम्या म्हणते अगं आई करेक्ट बोललीस. आता रम्या म्हणत असते आई आपण सुरुवातीपासूनच त्या बाईला शोधायला पाहिजे होतं, उगीच आपण या पेनड्रॉइवच्या मागे लागलोय. आता वसुआत्या म्हणतात अगं हो रम्या बरोबर आहे, एकदा का ती बाई भेटली ना की तिच्याकडूनच आपल्याला कळेल की ह्या पेनड्रॉइव मध्ये काव्याचं कोणतं सिक्रेट होतं. आता रम्या म्हणते आई एक काम कर, मी आता आवरते आणि ऑफिसला जाते, तू दिवसभर त्या बाईचा शोध कसा घ्यायचा ते ठरव. आता रम्या म्हणत असते आई साम दाम दंड भेद यापैकी काहीही वापर, पण त्या बाईचा पत्ता शोधून काढ. आता मी ऑफिसला जाते असं रम्या म्हणते आणि तेथून निघून जाते. आता वसुआत्या याच विचारामध्ये मग्न होतात. आता इकडे सुनीताचा सीन दाखवला आहे. सुनीता कामामध्येच व्यस्त असते. तेवढ्यातच तिथे एक वेटर मुलगी येते आणि सुनीताला म्हणत असते मॅडम दिवाळीमध्ये फोटो काढलेले तुम्ही शेअर केलेच नाही, ते फोटो मी पोस्ट करते आणि आपल्या कॅफेला टॅग करते ना, तेवढेच आपल्या कॅफेची पब्लिसिटी वाढेल. अगं आता सुनीता म्हणत असते अगं हो की दिवाळीला फोटो काढलेले मी शेअर केलेच नाही. आता ती मुलगी म्हणत असते मॅडम तेवढे शेअर करता का प्लीज. त्यावेळेला सुनीता म्हणते अगं हो नक्की करते. आता सुनीता तिच्या मोबाईलमधली गॅलरी ओपन करते. त्यावेळेला त्या गॅलरीमध्ये तिला जीवाचा फोटो दिसतो. आता सुनीताला जीवाचा फोटो पाहून पाठीमागचे सीन आठवायला सुरू होतं. म्हणजे दिवाळी दिवशी सुनीता मानिनीच्या घरी गेलेली असते आणि त्याच वेळेला मानिनीने सुनीताच्या कानाखाली हाणलेली असते. आता हेच आठवून सुनीताला खूपच वाईट वाटत असतं की मानिनीने तिचं काहीच ऐकलं नाही. आता इकडे डायनिंग टेबल जवळ आशाताई काम करत असतात आणि तिथे येतात वसुआत्या. आता वसुआत्या तिच्याजवळ आलेले असतात कारण मानिनी आणि सुनीताचं ज्यावेळेला भांडण सुरू असतं त्यावेळेला आशाताईंना त्यांच्याजवळ वसुआत्यांनी पाहिलेलं असतं. आता वसुआत्या आशाताईंच्या जवळ येतात आणि म्हणतात आशा काय ग काम चाललं आहे ना सगळं व्यवस्थित. त्यावेळेला त्या आशाताई म्हणतात हो चाललं आहे ना. आता त्या आशाताई म्हणतात अहो पण तुम्ही असं का विचारताय. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात अगं बस असंच विचारलं. आता वसुआत्या त्या आशाताईची चांगलीच चौकशी करायला सुरू करतात. अगं आशा तुझ्या मुलीचं ऍडमिशन करायचं होतं ना, झालं का ग ते. त्यावेळेला त्या आशाताई म्हणतात विक्रम भाऊनी केलं ना. त्यावेळेला वसुआत्या आता म्हणतात हो माझा भाऊ चांगलाच आहे. आता वसुआत्या येतात मुद्द्यावर आणि विचारतात काय ग आशा त्या दिवशी तू इथेच होतीस ना. त्यावेळेला आशाताई म्हणतात कोणत्या दिवशी. आता वसुआत्या म्हणतात अगं त्या दिवशी लक्ष्मीपूजन दिवशी, ज्या दिवशी मानिनी आणि तिच्या मैत्रिणीचं भांडण लागलं होतं. आता त्या आशाताई म्हणतात पण मला त्यातलं काहीच माहित नाही, मी मसाला कुटत होते ना किचन मध्ये. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात तुला काहीच माहित नाही. अगं अशा गोष्टी बरोबर तुझ्या कानावर पडतात. आता वसुआत्या पुन्हा पुन्हा खोदून तेच आशाताईला विचारत असतात तुला माहित नाही का, अगं सांग ना काय झालं त्या दिवशी. त्यावेळेला आशाताई म्हणतात नाही वसुआत्या खरंच मला माहित नाही देवा शपथ. आता वसुआत्या पुन्हा म्हणतात बरं ठीक आहे तुला माहित नाही ना. अगं पण त्या दिवशी ती मानिनीची मैत्रीण होती ना, काय नाव काय होतं ग तिचं आणि काय बोलत होती. विचारल्यानंतर आशाताई काहीच सांगत नाहीत. ती म्हणते सरळ मला यातलं काहीच माहित नाही. आता वसुआत्या म्हणतात हो का बरं ठीक आहे काहीच ऐकलं नाहीस, पण तिचं नाव तरी तू ऐकलं असशील ना. ज्या बाईला मानिनीने हाताला धरून घराबाहेर हाकलून काढलं तिचं नाव काय होतं ग. आता मात्र आशाताई सुनीताचं नाव सांगणारच असतात, नुसतं सू म्हणतातच. इतक्यातच मानिनीचा आवाज येतो काय चाललं आहे तुमचं इथं, काय बोलत. तेवढ्यातच आता वसुआत्या स्वतःच्या मनातच विचार करतात अरे बापरे ही मानिनी आली का, हिने आमचं बोलणं ऐकलं तर नाही नव्हे. आता मानिनी लगेच आशाताई जवळ येते आणि म्हणते काय ग आशा काय चाललं आहे. त्यावेळेला आता आशाताई खरं खरं सांगत असतात ते वसुआत्या. तेवढ्यातच आता वसुआत्या सांगू देत नाहीत. म्हणतात अगं भाजी कोणती करणार आहे ते विचारत होते मी. त्यावेळेला मानिनी म्हणते हो का खरं. आता वसुआत्या म्हणतात अगं हो मानिनी. त्यावेळेला आशाताई सुद्धा हो असं म्हणतात. आता मानिनी म्हणते आजचा स्वयंपाक काय करायचा आहे तो बेत आशाताईंना मी आधीच सांगून ठेवला आहे. आता मानिनी म्हणते आशा तू माझ्यासोबत चल, जरा पडदे काढायचे आहेत हे काम तू नंतर कर, पहिल्यांदा ते करून घेऊया, तू पहिल्यांदा इथून चल असं म्हणून आशाताईंना मानिनी तेथून घेऊन जाते. आता त्या दोघी तिथनं गेल्यानंतर वसुआत्या बोलायला लागतात की तू कितीही प्रयत्न कर मानिनी लपवण्याचा, पण मी किंवा रम्या आज संध्याकाळपर्यंत त्या बाईचं नाव शोधून काढणार म्हणजे काढणारच. आता इकडे नंदिनी जीवासाठी टिफिन घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये आलेली असते. आता ऑफिसमध्ये आल्यानंतर डायरेक्ट ती जीवाच्या केबिन मध्येच जाते
आता नंदिनी केबिन मध्ये येते आणि पाहते तर काय जीवा तिथे नसतोच। आता ते पाहून म्हणत असते जीवा कुठे गेलेत, इथं कसं काय नाही येत ते, जीवा जीवा असं करून नंदिनी हाका मारते। आता जीवा ओ देत नाही। त्यानंतर नंदिनी केबिनच्या बाहेर येते आणि जीवाला इकडे तिकडे पाहतच असते। तेवढ्यातच ते शिपाई काका येतात आणि नंदिनीला पाहून म्हणतात कसे आहात मॅडम तुम्ही? ती म्हणते मी छान आहे, तुम्ही कसे आहात काका? त्यावेळेला ते म्हणतात हो मी देखील ठीक आहे। आता नंदिनी म्हणते काका जीवा कुठे दिसत नाहीत, कुठे आहेत ते, लंच करण्यासाठी गेले आहेत का? त्यावेळेला ते शिपाई काका म्हणतात नाही ते इथे नाहीत, ते बाहेर आहेत, चला मी दाखवतो तुम्हाला। असं म्हणून ते शिपाई काका नंदिनीला जीवाकडे घेऊन जातात। आता नंदिनी येऊन पाहते तर काय जीवाची खूपच घाई गडबड कामाची चाललेली असते। कुणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। आता जीवाची अशी धांदल पाहून नंदिनी बघतच राहते। आता ते शिपाई काका म्हणतात मॅडम मी जीवा सरांना विचारलं जेवणासाठी, पण ते माझं काम आहे असं म्हटले आणि जेवायसाठी नाही म्हटले। आता ते शिपाई काका नंदिनीला म्हणत असतात मॅडम जीवा सरांना एवढं जोमाने काम करत आहे पाहून बरं वाटतंय ना? आता नंदिनी मानेनेच हो असं म्हणत असते, ती काहीच बोलत नाही, शांतच उभी असते। आता ते शिपाई काका म्हणतात नंदिनी मॅडम ज्यावेळेला जीवा सर ऑफिसला आले त्यावेळेला आम्ही सगळेच खुश झालो होतो, पण जीवा सर पहिल्यासारखे बोलत नाहीत, हसत नाहीत, माझ्याकडे फक्कड चहा मागत नाही आणि मी त्यांना चहा नेऊन दिला आणि तो सुद्धा ते कामाच्या घाईत पिले नाहीत। त्यावेळेला मी त्यांना म्हटलं चहा गार झाला आहे मी गरम करून आणतो, त्यावेळेला जीवा सर नको म्हणाले आणि तसाच गार चहा पिऊन गेले। तसाच गार चहा पिला त्यांनी आणि परत कामाला सुरुवात केली। आता नंदिनी म्हणते म्हणूनच तर मी आले ना काका, तुमचे जीवा दादा जेवतायत की नाही तेच पाहायला आले मी। काका मला एक प्लेट आणून देता का? त्यावेळेला ते शिपाई काका म्हणतात हो हो देतो ना आणून। आता नंदिनी जीवाकडे जातच असते। तेवढ्यातच पाहते तर काय जीवा खूपच भुकावलेला असतो। आता तो चिप्स खात असतो। आता ते चिप्स खूपच घाईने खात असतो, त्याला ठसका देखील लागतो। हे नंदिनी दुरून पाहते। आता नंदिनीला खूपच वाईट वाटत असतं। आता तरीही नंदिनी जीवा अशी हाक मारते। आता जीवा नंदिनीला पाहतो आणि उठूनच उभा राहतो आणि म्हणतो नंदिनी तू इथे काय करत आहेस? आता नंदिनी म्हणते तुमच्यासाठी मी जेवणाचा डबा घेऊन आली आहे, चला तर पटकन जेवून घ्या। आता जीवा म्हणतो ऐक ना नंदिनी आता मला खरंच वेळ नाहीये, मी नंतर जेवून घेतो। आता नंदिनी म्हणते अहो नंतर कधी जेवणार आहात तुम्ही? तुमचे सगळे स्टाफ मेंबर जेवायला गेले सुद्धा आणि ते काही नाही, काम काही होतच राहील, पहिल्यांदा जेवून घ्या। आता जीवा म्हणतो नंदिनी ऐक ना थोडं, जर मी जेवणात वेळ वाया घालवला तर माझं कामच कंप्लीट होणार नाही। नंदिनी ऐक ना थोडं, प्लीज हट्ट करू नको असं जीवा म्हणत असतो। त्यावेळेला नंदिनी म्हणते तुम्ही हट्ट करू नका, पहिल्यांदा जेवून घ्या। आता नंदिनी म्हणते मी तुमच्या आवडीचा छान पुलाव करून आणला आहे, तुम्हाला खूपच आवडेल। आता जीवा हो म्हणतच असतो। तेवढ्यातच ते शिपाई काका येतात आणि प्लेट देतात। आता नंदिनी म्हणते पहा प्लेट सुद्धा आली। आता ते शिपाई काका जीवाला म्हणत असतात जीवा सर शहाणी माणसं बायकोचं ऐकतात आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोचं ऐका। आता जीवा नाही नाही म्हणत असतो। आता नंदिनी म्हणते तुम्ही पहिल्यांदा खाली बसा आणि हे खाऊन घ्या। ते काय म्हटले काका ऐकलं नाही का तुम्ही? शहाणी माणसं बायकोचं ऐकतात। आता नंदिनी प्लेटमध्ये तो पुलाव काढून जीवाला खाण्यासाठी देते। आता जीवा देखील खाण्यासाठी तयार होतो आणि पहिला घास तोंडात घालणार इतक्यातच रम्याचा आवाज येतो। रम्या म्हणत असते ब्रेक ओव्हर, जीवा जेवण्याची वेळ संपली आहे असं आता रम्या म्हणत असते। आता तेवढ्यातच इकडे काव्याचा सीन दाखवला आहे। काव्या खूपच घाईघाईमध्ये तिचा एक शेवटचा चॅप्टर वाचत असते। आता ती इकडे तिकडे एरजाऱ्या मारतच अभ्यास करत असते। तेवढ्यातच पार्थ येतो आणि जोराने दोघे एकमेकाला धडकतात। त्यावेळेला आता काव्या चिडते। आता काव्या म्हणत असते काय देशमुख तुम्हाला बघून चालता येत नाही का? आता काव्या खूपच चिडलेली असते। आता ती पार्थला म्हणत असते बोके डोळे मिटून दूध पितात हे माहित होतं, पण डोळे मिटून चालण्याची काय गरज असते, लागलं ना मला। आता पार्थ म्हणतो तुम्ही डबल बॅटरी काय फक्त पुस्तकं वाचण्यासाठी लावली आहे का? त्या डबल बॅटरीने माणसं सुद्धा पाहावीत। त्यावेळेला आता काव्या चिडूनच म्हणते डबल बॅटरी तुम्ही सुद्धा लावली आहे पार्थ। आता काव्या म्हणते तुम्ही
उगीच माझ्या डोक्यात जाऊ नका हो देशमुख, मला खूप भूक लागले. आता पार्थ म्हणतो अहो भूक लागले तर जेवून घ्या ना, मग तुम्हाला कुणी अडवलं आहे. आता काव्या चिडूनच म्हणत असते मला या अभ्यासाने अडवलं आहे, मला अभ्यास करायचा आहे. मी सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी 11 पर्यंत अभ्यास करते आणि मी जर आत्ता जेवले तर मला झोप येणार नाही का, म्हणून मी जेवणार नाही. आता काव्या अशी बडबड करत असते म्हणून पार्थ म्हणतो चूप, एकदम चूप. असं भूक लागलेली असताना अभ्यास कोण करतं बरं. त्यावेळेला काव्या म्हणते मी करते. असं म्हणतच ती तिचा चष्मा डोळ्यावर लावत असते आणि तो चष्मा तिच्या डोळ्यातच लागतो. आता इथे काव्याला डोळ्यामध्ये त्या चष्म्याची कांडी लागलेली असते. ती आई ग अशी करून ओरडत असते. आता पार्थ म्हणतो काय वेंदळेपणा आहे हा. आता तेवढ्यातून सुद्धा काव्या म्हणत असते मी वेंदळी नाही. आता काव्या म्हणतो चूप, एकदम चूप, लागले तरी सुद्धा बडबड नुसती बडबड करताय असं म्हणत आता पार्थ फुंकर डोळ्यावर घालत असतो. आता पार्थ त्याच्या खिशातील रुमाल काढतो आणि तोंडाची ऊब लावून डोळ्याला लावत असतो. आता काव्याला सुद्धा बरं वाटतं. आता काव्याचं डोळ्याचं कमी आल्यानंतर तिची नजर खाली जाते तर एक चिठ्ठी पडलेली असते. आता ती उचलते आणि काव्या उघडून पाहते तर ज्वेलर्सचे बिल असते. आता ती म्हणते हे ज्वेलर्सचं रिसीट कोणाचं आहे. आता पार्थ काव्याच्या हातातील ही चिठ्ठी पटकन हिसकावून घेतो आणि म्हणतो ते मी आईसाठी दागिने बनवत आहे ना. त्यावेळेला काव्या म्हणते मी कुठे विचारलंय तुम्हाला. आता पार्थ म्हणतो तुम्हाला खूपच प्रश्न पडतात ना, म्हणून मी आधीच उत्तर देऊन टाकलं. आता काव्या रागाने पाहत असते. आता पार्थ म्हणतो पहिल्यांदा अभ्यासाकडे लक्ष द्या, मी आलोच तोपर्यंत. आता इकडे ती रम्या जीवा आणि नंदिनी जवळ येते. आता जीवा जेवायचाच थांबतो. नंदिनी म्हणते अहो तुम्ही का थांबताय, तुम्ही जेवून घ्या. आता नंदिनी रम्यावर थोडी चिडते आणि म्हणते रम्या तुझं काय आहे ग. आता रम्या म्हणते नंदिनी मी बरेच वर्ष झालं इथे काम करते, सगळ्यांना मोटिवेट करण्याचं काम करते. लंच ब्रेक झाल्यानंतर सगळे सुस्तावतात, त्यावेळेला त्यांना जागं करावं लागतं, काम करण्यासाठी सांगावं लागतं. काय आहे ना, काही जणांचा 4चा चहाचा टाइम झालं तरी लंचच झालेला नसतो. आता नंदिनी म्हणते रम्या वा, म्हणजे तुझं डेडिकेशन पाहून मला खूपच बरं वाटलं. म्हणून काय हातात सुरी आहे म्हणून वाटेल ते कापड सुटायचं नसतं. तू ज्या माणसांबद्दल बोलत आहेस ती माणसं कशी आहेत ते मला माहित आहे आणि आपला स्टाफ तसा नाहीये. इथे सगळेच प्रामाणिकपणे कष्ट करतात नाही का, असं म्हणत ती स्टाफकडे पाहते. आता नंदिनी म्हणते आता राहिला प्रश्न जीवांचा, तर कष्ट करणे त्यांच्या रक्तातच आहे, कारण भावाचा वडिलांचा आदर्श त्यांच्या समोर आहे आणि जिथपर्यंत मी जीवांना ओळखते तिथपर्यंत ते सगळं काम झोकून देऊनच करतात. आता रम्या म्हणते हो ते तर दिसतच आहे सगळ्यांना. आता नंदिनी म्हणते पूर्ण लंच ब्रेक त्यांनी काम करण्यामध्ये घालवला आहे, मी पाहिलं आहे, ते क्लायंटशी बोलत होते. आता नंदिनी म्हणते कामाच्या व्यापामुळे रात्री सुद्धा जेवलेले नाहीत, सकाळी ऑफिस उघडण्याच्या आतच ते ऑफिसला आलेत, सकाळी ब्रेकफास्ट सुद्धा केलेला नाही, मग त्यांना आता भूक लागणार नाही का. वरून आणि भूक भागवण्यासाठी बिस्किट तोंडामध्ये घालून पाणी पिऊन भूक भागवण्याचा प्रयत्न करत आहेत ते. आता जीवा म्हणतो नंदिनी प्लीज शांत राहा, काही बोलू नको. त्यावेळी नंदिनी म्हणते नाही जीवा, मी शांत बसणार नाही, कोणीतरी बोलायलाच हवं ना. आता नंदिनी म्हणते एक चूक काय केली तुम्ही, कोणीही येतं बोलून जातं, 2 घास खाल्ले तर काही आबाळ कोसळणार नाही. आता नंदिनी म्हणते जीवा तुम्ही बसा खाली आणि शांतपणे 2 घास खाऊन घ्या, तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही, मी बघते कोण काय म्हणते, बसा तुम्ही खाऊन घ्या. आता ती रम्या लगेच चिडून म्हणते नंदिनी प्रेमाने आग्रहाने खाऊ घालायला हे काही घर नाहीये, हे घर नाहीये, हे ऑफिस आहे आणि इथे सगळी कामं शिस्तीनेच करावी लागतात आणि डेडिकेशनने काम करावं लागतं. तसेही जीवाने ऑफिसमध्ये आल्यापासून काहीच करून दाखवलेलं नाही. आता नंदिनी चिडूनच म्हणते अगं बास रम्या बास, किती बोलतेस, अगं ऑफिसचा दुसरा दिवस आहे, त्यांना थोडा वेळ तरी दे, तू तर चांगली बॉस असल्यासारखंच बोलायला लागलीस की. आता त्या नंदिनीला काहीतरी उलट उत्तर ती रम्या देतच असते. तेवढ्यातच विक्रम तेथे येतात आणि म्हणतात काय 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 चाललं आहे इथे. आता विक्रम पुढे येतात, पाहतात तर जीवाच्या हातामध्ये पुलावची प्लेट असते. ते पाहून विक्रम म्हणतात हे काय तू अजून जेवतच आहेस, तुला लंच ब्रेक पुरला नाही का. आता ती रम्या म्हणते मामा मी तेच तर सांगत होते त्याला, बघ ना, पण ही नंदिनी ऐकतच नाही. आता नंदिनी बोलतच असते बाबा तसं नाही,
तेवढ्यातच विक्रम म्हणतात, तू इथे काय करत आहेस ऑफिसमध्ये नंदिनी? आता नंदिनी म्हणते, काही नाही बाबा, मी जीवांसाठी जेवण घेऊन आले होते घरातून. आता विक्रम म्हणतात, आपल्या ऑफिसचं कॅन्टीन 1 नंबर आहे, तिथे छानच जेवण मिळतं. उद्यापासून याच्यासाठी डब्बा नाही घेऊन आलीस तरी चालेल. आता असं झाल्यानंतर विक्रम सगळ्या स्टाफला म्हणतात, काय काय पाहत आहात तुम्ही? काम करणार आहात की नाही? अर्धा दिवस संपला सुद्धा. आता त्या रम्याला सुद्धा विक्रम म्हणतात, तुझ्या काय रम्या कामाचं? तुझं काय कुठपर्यंत आलं? त्यावेळेला रम्या म्हणते, हो हो, मी लोगोचं बघतच आहे, मी जाते, माझं काम करते असं म्हणते आणि रम्या तेथून निघून जाते. आता जीवा ती पुलावची प्लेट नंदिनीकडे देत म्हणतो, नंदिनी हे धर, मी घरी आल्यानंतर खातो. आता नंदिनी सुद्धा ती प्लेट घेत असते. तेवढ्यातच विक्रम म्हणतात, ठीक आहे खाऊन घे. आणि खाऊन झाल्यानंतर केबिन मध्ये बोलायचं आहे थोडं. आता असं म्हणून विक्रम तेथून पुढे जातात. पुढे गेल्यानंतर त्या शिपायांना बोलवतात आणि म्हणतात, काका या जीवाला चहा नाश्ता काही हवा आहे का ते वेळच्या वेळी विचारत जा. आता जीवा पटापट घासावर घास खात असतो, कारण तो खूपच भुकवलेला असतो. हे पाहतात विक्रम. आता आजचा भाग इथे संपवला आहे. पुढील भागामध्ये पार्थ काव्याला म्हणत असतो, काउन्सिलरचा फोन आला आहे आणि आपल्याला भेटायला बोलवलं आहे. त्यावेळेला काव्या म्हणत असते, ठीक आहे आपण भेटायला जाऊया ना. त्यावेळेला पार्थ म्हणतो, तुम्हाला डिवोर्स हवा आहे का? आता इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो, माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ही होती. त्यावेळेला आता नंदिनी म्हणत असते, तुमच्या या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगू देणार नाही. तुमचा गेलेला मान मी परत मिळवून देईन तुम्हाला. आता पुढील भागामध्ये नंदिनी जीवासाठी काय काय करणार आहे तेच आपण पाहणार आहोत. तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू रोजच्या रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.